करकटेवरी ठेवूनिया करकटेवरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर शूटिंग तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे
श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान 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 हेची ध्यान थोडा आवाज द्या, कमी नका करू हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हो पार कुमाई विडोबाय कुमार जय विठोबार कुमाई विडोबाय कुमार रे विठोबार थोडा आवाज येतो इसका विडोबाय कुमार जय विठोबार कुमाई हरे विठोबाय कुमार रे विठोबार कुमाई विठोबाय कुमार विठोबार कुमाई विठोबाय कुमार हरी विठोबार कुमाई विठोबाय कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई हरे बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमाई थोड़ा आवाज देता इसका बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई जय जय बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमाई हरे बार कुमार जय जय बार कुमाई बार कुमार बार हरे कुमाई बार जय जय बार कुमाई बार हरे कुमाई बार कुमार विडो बार कुमार रे कुमार पाहता लोचने लोचने पाहता लोचने वा रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तुहा विठ्ठल बरेवा तुहा विठ्ठल बरेवा तो हा माधव
सुकृताची जोड सुकृताची जोडी हो म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरेवा विठ्ठल बरेवा विठ्ठल बरेवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरेवा तो हा माधव बरेवा तो हा विठ्ठल बरेवा विठ्ठल बरेवा विठ्ठल बरेवा सर्व सुखाचे आगर 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 बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम घालीन लोटांगण वंदेन चरण हरी लोटांगणे वंदिन चरणा घालीन लोटांगण वंदेन चरण हरी लोटांगणे वंदिन चरणा डोळ्याने पाहिन रूप तुझे डोळ्याने पाहिन रूप तुझे डोळ्याने पाहिन रूप तुझे घालीन लोटांगण वंदेन चरण हरी लोटांगणे वंदिन चरणा घालीन लोटांगण वंदेन चरण हरी लोटांगणे वंदिन चरणा डोळ्याने पाहिन रूप तुझे डोळ्याने पाहिन रूप तुझे डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन प्रेमी आनंदे पूजिना प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन आनंदे पूजिना भावे वाळीन मने नामा भावे वाळीन मने नामा भावे वाळीन मने नामा प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन प्रेमी आनंदे पूजिना प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन प्रेमी आनंदे पूजिना भावे वाळीन मने नामा
घाली लोटांगण वंदिन चरण घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूपा तुझे पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार पार कुमाई पार पार कुमाई गाली लोटांगण गाली लोटांगण वंदिन चरण गाली लोटांगण गाली लोटांगण वंदिन चरण घाली लोटांगण घाली लोटांगण वंदिन चरण घाली लोटांगण घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण डोळ्यान पाहिन डोळ्यान पाहिन रूप तुझे घाली लोटांगण घाली लोटांगण वंदिन चरण घाली लोटांगण डोळ्यान पाहिन डोळ्यान पाहिन रूप डोळ्यान पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण घाली लोटांगण घाली लोटांगण घाली लोटांगण वंदिन चरण घाली लोटांगण
घाली लोटांगण डोळ्यान पाहिन रूप तुझे डोळ्या डोळ्याने पाहिने रूप डोळ्याने पाहिने डोळ्याने पाहिने रूप तुझे डोळ्या सानी सानी दनी दामा गामा सानी धनी 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 गामा दामा गामा सा गामा 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 दा दा धनी दी दा गामा धनी रे दनी दसा नि सा नि दनी दमा गमा दनी सा सा ग म ग सा द सा द म गमा दनी 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 दनी
रूप तुझे डोळ्यावर पाहिलं रूप रूप टाळी वाजवा, भजन करा. थंडी प्रत्येकाला वाजत आहे, पण देवासाठी सगळ्यांना शाली बाजूला काढून टाळी वाजवा. वा वा. ताड़ी वाजवा माय बाप हरि घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगेन आनंदे पूजेन भावे उवाळीन म्हणे नामा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे समचरण सरोजम सांद्रणीलाबुधाभम जगरणीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम
सदैदमलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा असो नसो भावाल तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजगड पंढरीराया असो नसो भावालो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजगड पंढरीराया हे असो नसो भावालो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजगड पंढरीराया घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे वाळीन मने नामा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांची राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय आदि करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं खंडेश्वराच्या दरबारामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 26 वर्षापासून चालत असलेला या वर्षी 27व्या वर्षामध्ये या सप्ताहाचं पदार्पण आहे महाराष्ट्रातील नामांकित सप्ताहांपैकी आपल्या गावाचा सुद्धा एक नंबर लागतो बुवा चंदनपुरीचा सप्ताह म्हणलं की प्रत्येकाला या सप्ताहामध्ये सहभागी व्हावं वाटतं एवढा सुंदर आणि एवढा देखणा सप्ताह तुम्ही समस्त गावकरी मंडळी या खंडोबा रायाच्या दरबारामध्ये पवित्र दरबारामध्ये अत्यंत सुंदर अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्या मार्गदर्शनाकडे चाललेला आहे ते आदरणीय श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य नामदेव महाराज बोगीर यांच्या मार्गदर्शनानं चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आहे बाबाही माझ्या सप्ताहासाठी उपस्थित आहे इथे कीर्तनासाठी उपस्थित आहेत भाग्यवान आहे मी की आज बाबा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणूनच मी आज मला इथं आल्याच्या नंतर कळालं की नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनानं हा सप्ताह चाललाय म्हणूनच मी म्हणलं चला भाऊ आज नामदेव महाराजाचाच अभंग घेऊन नामदेव महाराजांचंच वर्णन करू म्हणून महाराज उपस्थित आहेत महाराजांना मनापासून धन्यवाद देतो सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील ही सगळी दिग्गज नामांकित मंडळी आहे ज्यांनी सुरुवातीची चाल गायली ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार आदरणीय श्री अभिमन्यू महाराज पांचाळी या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत सुंदर महाराजांचं गाणं आहे अत्यंत सुंदर आवाज आहे जेवढं सुंदर गाणं तेवढाच सुंदर स्वभाव आहे एवढी सुंदर महाराष्ट्रातील प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावाला वाटतं की ही माणसं आमच्याकडे असली पाहिजेत एवढी सुंदर माणसं आज आपल्या नगरीमध्ये इथं आहेत
महाराजही उपस्थित आहेत, महाराजांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी माझे जिवलग मित्र आदरणीय आमचे देवीदास महाराज पावडे उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर गाणं आहे महाराजांचं. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहेत माझे. अत्यंत सुंदर स्वभाव. त्याचबरोबर माझे जिवलग मित्र आदरणीय मृदंगावर साथ करणारे मृदंगाचार्य, मृदंग अलंकार आमच्या आळंदीतले सहकारी विठ्ठल महाराज जमदाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल महाराज पखवाज वादकालाच का बरं टाळ्या वाजवायला लावल्या? बाबा त्याचं कारण आहे. मी पखवाज वादकाचं जरा माझ्या कीर्तनात कौतुक जास्त करतो. त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त कष्टाची साधना कोणाला असेल तर ती पखवाज वादकाची आहे. यांना जर एखाद्या वेळेस चलता चलता जर इथं नवीन चाल म्हणायची असेल तर चलता चलता माणूस चाल तयार करू शकतो आणि इथं बोलू शकतो. मला कीर्तनामध्ये काही नवीन सांगायचं नसलं तर मी माझ्या गाडीमध्ये पुस्तक वाचू शकतो आणि इथं बोलू शकतो. पण यांना नवीन काय वाजवायचं म्हणलं तर अगोदर पखवाज घेऊन रूममध्ये 2 तास बसावं लागतं आणि पुन्हा इथं वाजवावं लागतं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय कळतं त्याच्यातलं? अगोदर मी तेच करत होतो पण त्या धंद्यात परवडाना म्हणून इकडं आलो. बाकी दुसरं काही नाही. म्हणून विठ्ठल महाराज उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, एका बेलेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, त्यांच्या हाताखाली 50-60 विद्यार्थी शिक्षण घेतात असे आदरणीय श्री हरिभक्त पारायण मृदंग विशारद मृदंग अलंकार पंडित केशवजी महाराज जगदाळे यांचे पट्ट शिष्य विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने माझा माथा टेकवतो. सेवेला सुरुवात करतो. सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. पेटीवादक आहेत. हे सगळी तुम्ही माणसं, आता तुमची माझी काही कोणाची ओळख नाही. दोन्ही चोपदार अत्यंत देखणेत बुवा. चोपदारांना सुद्धा मनापासून धन्यवाद. फक्त विनंती अशी आहे, तुमची आणि माझी ओळख नाही. मी तुमच्यासाठी नवीन आहे, तुम्ही माझ्यासाठी नवीन आहेत, पण कीर्तन आपल्यासाठी नवीन नाही. ही गोष्ट सगळ्यांना ध्यानात घेऊन सर्वांगाचे कीर्तन करून सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. अत्यंत सुंदर मी तुम्हाला आज कीर्तन सांगणार आहे. अभंग अत्यंत सोपा मी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. ह्या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे बाबा, हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. हा अभंग कीर्तनकाराच्या पाठ आहे, गायकाच्या पाठ आहे, वादकाच्या पाठ आहे, चित्रकाराच्या पाठ आहे, पत्रकाराच्या पाठ आहे, कीर्तनाला आलेल्या प्रत्येक माणसाच्या पाठ आहे, माळकऱ्याच्या पाठ आहे, बिगर माळकऱ्याच्या पाठ आहे, कीर्तनाला आले त्यांच्या पाठ आहे, जे आले नाही त्यांच्या पाठ आहे, जे येणारला येऊ देत नाहीत त्यांच्या पाठ आहे, आणि एवढा चांगला सप्ताह चाललेला असून घरी झोपले त्यांच्या सुद्धा पाठ आहे. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. विडाला एकदम मी सगळ्यांना बोलतोय, माझ्याकडे लक्ष द्या. माझा आवाज सगळ्यांना येतोय का? हात वर करा बरं पाठीमागचे. महिला मंडळ येतोय? क्लिअर येतोय ना? ओके ओके. मला इथं येत नाही म्हणून विचारलं तुम्हाला. विडाला विडाला सेवेसाठी निवडलेल्या अभंगाचं चिंतन मला तुम्हाला द्यायचं आहे. तत्पूर्वी थोडं प्राथमिक मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. बाबा एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पवित्र ते कुळ. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो माझ्या माऊलीत ज्ञानोबराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही, आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही, आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबरायाला झोपायला जागा मिळाली नाही, आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे.
अरे असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का? तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे. आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीचं पंचामृत आहे. असताना माझी माऊली, या माझ्या माऊलीला कोणी शिव दिलं नाही का? तर पाप होतं म्हणे. आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे, म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला खापर मिळू दिलं नाही. आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य आहे. अरे असताना याच समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञान राजमाऊली झाली. अहो असताना त्या पैठणला न्याय मिळू दिला नाही. आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी ज्ञानोबारायाच्या दरबारात आहेत, न्याय मागण्यासाठी मुक्ताईच्या दरबारात आहेत. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अणवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. अरे पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली. पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे. आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला ना साहेब, काय दिलं या समाजानं ज्ञानोबारायाला? बोला. मी नेहमी सांगत असतो, मनुष्याचा जन्म मिळालाय ना आपल्याला, एकदा तरी ज्ञानोबारायाच्या दरबारात जाऊन या. त्या ज्ञानोबारायाच्या समाधीवर तुमचं कपाळ टेकवा एकदा. नाही जाता आलं, ज्ञानोबाराय लांब आहे, दूर आहे तुमच्यापासून, मुक्ताईला जा. मुक्ताईच्या समाधीवर तुमचं कपाळ टेकवा. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोबारायाच्या समाधीवर टेकवलं ना, तर सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलून टाकण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीमध्ये. एकदा जा ज्ञानोबारायाकडं, एकदा आळंदीला जा, कधीतरी मुक्ताबाईला जाऊन या. तुमचा आलेला अनुभव तुमचं संपूर्ण जीवन घडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, दादा हो, असताना केलं जातं ते दर्शन असतं आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत जपायला शिका. माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या नावानं माळवदावर नैवेद्य ठेवण्यात काहीच अर्थ नाही. विडाला त्याच महाराष्ट्रात आपला जन्म झालाय, साधू संतांच्या पवित्र या पावनभूमीमध्ये आपला जन्म झालाय. भाग्यवान आहोत आपण. सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच महाराष्ट्रातला एका थोर साधूचा आहे. काय त्या साधूचा परिचय सांगतो ऐका. विवेक ज्यांच्या घरी पाणी भरत होता, भक्तीचा वसा घेऊन जे कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलेलं होतं, सातत्याने भविष्य काळावर दृष्टी ठेवून वर्तमान काळ चांगल्या पद्धतीने कसा जगायचा तुमच्या आमच्या सामान्य जीवाला ज्यानं समजावून सांगितलं, अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन केलं आणि देवाच्या जवळ जाऊन प्रेम संपादन केलं, असे प्रेममूर्ती नामदेवराय यांचा अवघ्या 2 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये नामदेवरायानं आपलं काही सुंदर नरदेह आपल्याला जो देवानं दिलेला आहे, आपल्या कर्मानं आपल्याला उपलब्ध झालेला आहे, आपल्या वासनेनं आपल्याला उपलब्ध झालेला आहे, या नरदेहानं फक्त देवाची शरणागती केली पाहिजे याचं सविस्तर चिंतन या अभंगाच्या माध्यमातून आहे. विडाला बरीचशी लोक म्हणतात, महाराज घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. हा अभंग मागणीपर प्रकरणातला आहे, पण हा अभंग मागणीपर प्रकरणातला अजिबात नाही. जबाबदारीनं सांगतोय, या अभंगामध्ये नामदेवरायानं कुठंच देवाकडे मागणी केलेली नाही. मग या अभंगाच्या माध्यमातून नामदेवरायानं आपला जाहीरनामा देवाच्या दरबारात प्रगट केलेला आहे. तुम्ही म्हणाल जाहीरनामा म्हणजे, अहो राजकारणात आपण जाहीरनामा पाहतो ना, तसाच जाहीरनामा या अभंगाचा. राजकारणामध्ये एखादा राजकारणी आपल्याकडे येतो आणि आपल्याला काय म्हणतो, हे बघा, जर तुम्ही मला बहुमतानं विजयी केलं तर मी तुमच्या गावातले रस्ते बांधून, बोला ना, देईन. मी तुमच्या गावात पडलेली शाळा दुरुस्त करून
देईन, मी तुमच्या गावात पिण्याच्या टाकीची व्यवस्था करीन. हा झाला आमदाराचा जाहीरनामा. पण माझ्या नामदेवरायाचा जाहीरनामा आहे. नामदेवराय म्हणतात, देवा जर तू मला पंढरपुरामध्ये ठेवलंस तर मी तुझ्या चरणावर लोटांगण घालीन, मी तुझ्या चरणाचं वंदन करीन आणि मी तुझ्या सुंदर स्वरूपाला डोळे भरून पाहीन. देवा जर तू मला पंढरपुरामध्ये ठेवलंस तर मी तुला प्रेमानं आलिंगन देईन, आनंदाने तुझी पूजा करीन आणि सद्भावनेने तुला ओवाळून दिलेलं हे जीवन समर्पित करीन. असा सरळ सरळ भाव या अभंगाचा आहे. विडाला हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलेला आहे. माझी भाषा कळते ना सगळ्यांना? भाषा कळते का सगळ्यांना? कळते ना? भाषेत पण फरक आहे. आता कालच्या कीर्तनकाराची भाषा वेगळीच होती, आजच्याची वेगळीच आहे, उद्याच्याची वेगळीच असणार आहे. ज्याची भाषेत फरक आहे. लातूर जिल्ह्यातली भाषा थोडी वेगळी आहे. एकदा कीर्तनाला गेलो, तास 2 तास लवकर गेलो. तिथले सरपंच उपसरपंच सगळे माझ्याकडे आले आणि मला म्हणले, महाराज बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. म्हणलं गडबडीत मी साडी घालून तर नाही ना गेलो. आता तुमची इकडची आयरणी भाषा अशी आहे, समजले का तुले आणि काजू म्हणते. कोण म्हणलं? नाही काजू म्हणतात मले नाही बाबा, ते काय हे इकडची भाषा थोडी वेगळी आहे. बरोबर आहे की नाही? इकडची भाषा वेगळी, थोडं लक्षपूर्वक आहे का? म्हणून माझे बघा, मी कीर्तन सोप्या पद्धतीत सांगणार आहे. मी लय अवघड कीर्तन कधीच सांगत नाही. मी उगा हिथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवंसन उत्तरमेवंसन सांकेन गौतमन कनादनन आबिर्वशनीन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्यापली असल्या भानगडीत तुम्हाला पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर महाराज मंडळीनं जास्त अवघड बोलण्याच्या भानगडीत पडू नये या मुद्द्याचा मी आहे. माझा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे दादा. मी एक दिवशी म्हणलं, का रे माझ्या कीर्तनाला येणार होता आणि तू तर आला नाही. तो म्हणला, महाराज त्याचं काय आहे, मी तुमच्या कीर्तनाला निघालोच होतो, परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं गैबाने पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर काय करायचंय महाराज? नको तिथं फुगिरी, नको तिथं शायनिंग मारायची काय गरज आहे? या डिजिटल जमान्यानं वाट लावली सगळी बाबा, वाट लावली या डिजिटल जमान्यानं. त्या अहिल्यानगरमध्ये एक भिकारी मला पैसे मागायला आला. गाडीची काच खाली घेतली मी त्याला सांगितलं. तो म्हणला, बाबा महाराज दिसताय. म्हणलं हो, काहीतरी दान धर्म करा. मी गाडीमध्ये पाहिलं, चिल्लर सुट्टे पैसे नव्हते. मी त्याला सांगितलं, अरे माझ्याकडे पैसे सुट्टे नाहीत. तो मला म्हणला, फोन पे करा. अरे भिकारी मला म्हणला फोन पे करा. मी मोबाईल काढला, स्कॅन केलं त्याचं स्कॅनर आणि 10 रुपये त्याला स्कॅनरनं पाठवून दिले. 10 वर समाधान झालं नाही. तो म्हणला अजून 10 टाका. अरे म्हणलं आत्ताच 10 टाकले ना, अजून 10 कशासाठी? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. अरे म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. समजलं का तुले? थोडं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. महत्वाचं बोलतोय मी. डिजिटल जमान्यानं पूर्ण वाट लावली. थोडं लक्षपूर्वक कीर्तन ऐका, महत्वाचं सांगणार आहे मी तुम्हाला. हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलेला आहे. या नरदेहानं आपण त्या देवाची भक्ती केली पाहिजे. अर्थात या नरदेहानं आपण त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आबासाहेब महाराज, अभिमन्यू महाराज, हा दिलेला सुंदर नरदेह किती गोड आहे बघा. 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 पाय आहेत, 1 जीभ आहे, 32 दात आहेत आणि याच शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा एक मेंदू आहे बाबा. आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन फिट केलेली आहे. बॉबिन हा शब्द तुम्हाला कळण्यासाठी देतो. त्या बॉबिन वरती एक बेल्ट चढवलाय. काय काम करतो तो बेल्ट? रात्र ना दिवस त्या बॉबिन वरती फिरत राहतो. आपण दिवसभर काय पाहतो ते त्याच्यावर चित्रीकरण होतं. आपण दिवसभर काय ऐकतो ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं. आणि संध्याकाळी झोपताना बटन दाबलं की आपण दिवसभर काय पाहिलं तो संध्याकाळी आपल्याला आठवून देतो. मग काय त्या बेल्टची लांबी आहे? एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलंय, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्या बेल्टची लांबी आहे.
मग तो बेल्ट कोणाचा 10 वर्ष चालतो, कोणाचा 20 वर्ष, कोणाचा 50, कोणाचा 70, कोणाचा 100. आमच्या एका बहादरानं तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला होता, चांगदेवानं. मग हे सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय. बाबासाहेब महाराज याचं काम काय? देवे विराजे भजन गोमाता तोय झाला पाटा पातिकेचा, तोय झाला पाटा पातिकेचा. देवे विराजे भजन गोमाता तोया झाला पाटा पातिकेचा, तोया झाला पाटा पातिकेचा. देवे विराजे भजन गोमाता तोय झाला पाटा पातिकेचा, तोय झाला पाटा पातिकेचा. वा महाराज, हा सुंदर नरदेह आपल्याला मिळाला महाराज. हा नरदेह मिळणं एवढं सोपं नाही. या शरीराची किंमत आपल्याला कळाली नाही बाबा. इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना हा नरदेह मिळालाय, पण या नरदेहाची किंमत कळाली नाही. नरदेहाची किंमत जर तुम्हाला कळाली असती तर टपरीवर उभा राहून तोंडामध्ये गुटखा टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा आपल्या पोरांनी केली नसती. या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली असती तर आपण प्रत्येकानं पंढरीची वारी केली असती. या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली असती तर सप्ताह चालू असून घरी झोपणारी माणसं आपल्याला कधीच दिसली नसती. अर्थात या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली नाही. हे शरीर एवढं सुंदर, लोक म्हणतात आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसे नाहीत. बाबा, जो माणूस म्हणतोय ना माझ्याकडे पैसे नाही, मी लय गरीब आहे, त्या माणसानं माऊली महाराजाची भेट घ्या. अवघ्या 1-2 तासात तुम्हाला श्रीमंत बनवण्याची ताकद माझ्यामध्ये. तुम्ही म्हणताल कसं बरं? माझ्याकडे काही मंत्र आहेत. मी तो माणूस गरीब माझ्याकडे आला की मी त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये नेतो. त्याची 1 किडनी मी 50 लाखाला विकत घेतो आणि ती किडनी मी पुढे 1 कोटीला देतो. 50 लाख त्याच्या हातात देतो, त्याला श्रीमंत करून टाकतो आणि उरलेले 50 तुम्ही तो खुशाल म्हणता तुम्ही घेता. अरे तर मी नाही घेते. मला सांगायचा एवढाच मुद्दा आहे की या जगामध्ये देवानं कोणालाच गरीब बनवलं नाही. आर्थिक दृष्ट्या तुम्ही एखाद वेळेस गरीब असाल, पण एक सांगू तुम्हाला, देवाचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत की देवानं आपल्याला हात दिलाय, देवानं आपल्याला डोळे दिलेत, देवानं आपल्याला तोंड दिलंय, देवानं आपल्याला पाय दिलाय. एवढे उपकार आहेत देवाचे आपल्यावर. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, हे शरीर सांभाळा पोरांनो. या शरीरामध्ये दारू टाकून या शरीराचं वाटोळं करू नका. या शरीरामध्ये गुटखा टाकून या शरीराचं वाटोळं करू नका. जुन्या काळातल्या लोकांच्या शरीराच्या तब्येती पहा आणि आत्ताच्या पोरांच्या तब्येती पहा. काय तब्येती आहेत बाबा. आता एवढी भयान परिस्थिती झाली आहे बाबा. त्या दिवशी मी सासवडचं कीर्तन केलं, जेजुरीला दर्शनाला गेलो. जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं बाबा मी. त्या खंडोबाचा एक नियम आहे. मी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पायरीवरती बसलो. संध्याकाळचं कीर्तन मला सासवडला होतं. मी पायरीवर बसलो, पण त्या जेजुरीचा एक नियम आहे, नवीन लग्न झालेलं जोडपं तिथं गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतं. मी आपल्या पायऱ्यावर बसलो होतो. तिथं ज्याची ज्याची शारीरिक सृष्टी मजबूत होती तो पटकन बायकोला खांद्यावर घ्यायचा आणि 5 पायऱ्या चढायचा. पण तिथं एक जोडपं मी पाहिलं 35-55चं. म्हणजे बायको 55 किलो, माणूस 35 किलो. मी मनात म्हणलं, ह्या रामाला काही हे धनुष्य उचलत नाही गड्यात. आणि तसलं जोडपं दिसलं की तिथं 4-5 जण पळत येतात. ते म्हणतात हे बघा बायको खांद्यावर घ्यावं लागल, नाही तर 500 रुपये फाईन पाडावं लागल. ते 35 किलोचं तर खालीच बसलं. तो म्हणला एवढं मोठं वजन आपल्याच्यानं उचलणं शक्य नाही बुवा. 500 रुपये तर यांना द्यायला त्याच्याकडे नव्हते. जवळजवळ अभिमन्यू महाराज 1.5 तास गेला माझा तिथं. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास बसत असतो. ऐका, आणि नेमका तो प्रकार 4-5 पोरांना त्याला अडवला. पोरं म्हणले हे बघ बायको खांद्यावर घे, नाही तर 500 रुपये दे. तो म्हणला 500 रुपये देण्यासाठी माझ्याकडे नाहीत, जाऊ द्या मला. तो म्हणला, ते पोरं म्हणले मग तुला जाता येणार नाही, बायको खांद्यावरच घ्यावी लागेल. पोराचा नाविलाज झाला. 35 किलोचं पोरग खाली वाकलं महाराज.
35 किलोचं पोरगा खाली वाकलं महाराज आणि हे 55 किलोचं गठुडं त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या काळजाच्या ठोके तर नुसते धडा 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 धडा. मी मनातली मनात म्हणलं, अरे काय होता सतू, काय झाला सतू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू. एकेकाळचा सुखदेव राजगुरू भगतसिंग तून काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो. पण कुठून ताकद आली काय माहिती राव. तसला बोजा घेऊन उठलं राव ते. 3 पायऱ्या चढलं आणि 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. शरीर बलवान असलं ना तर गावातल्या लोकांची ताकद नाही तुमच्याकडे वाकडी नजर करून पाहायची. शरीर सांभाळलं पाहिजे. हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलाय. अभिमन्यू महाराजांना प्रमाण दिलंय की हा सुंदर नरदेह आपल्याला देवाचं भजन करण्यासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. देवाचं नामचिंतन करण्यासाठी आपल्याला हा नरदेह मिळाला आहे. पण बाबा आपण देवाचं कधी नामचिंतन करत नाही. आपण देव आपल्या जीवनामध्ये दुःख आलं की आपण देवाच्या दरबारात आहे आणि सुख आलं की आपण देवाला विसरून जाणारी माणसं आहे. इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला असं वाटत असेल देव तुमच्या घरी आला पाहिजे. कोणाकोणाला वाटतं देव तुमच्या घरी आला पाहिजे? बोला ना. माझी भाषा कळते ना तुम्हाला नक्की. मग कोणाकोणाला वाटतं देव तुमच्याकडे आला पाहिजे? सगळ्याला वाटतं ना. मोठ्यानं बोला की मग. सगळ्याला वाटतं देव तुमच्या घरी आला पाहिजे. बरं तुम्हा सगळ्यांना वाटतं की देव तुमच्या घरी आला पाहिजे. पण कधी असं झालंय का हो? चला बुवा देव त्याच्या कामामध्ये व्यस्त असेल मग आपणच एखाद दिवशी देवाच्या घरी गेलं पाहिजे नाही? बाई मान हलवू नको देवाच्या घरी म्हणजे पुन्हा माघारी नाही. असं कधी वाटतंय का आपल्याला की आपण देवाच्या घरी गेलं पाहिजे? नाही वाटत महाराज. मी रोज कीर्तनातून प्रत्येक कीर्तनकार कीर्तनातून सांगतोय की महाराज देवाचं नामचिंतन करा, देवाचं भजन करा. पण लोक आमचं ऐकायला तयार नाही. मुंबईमध्ये माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर एक जण माझ्या समोर आला. वेल एज्युकेटेड सुशिक्षित शिकलेला हुशार पोरगा माझ्या समोर आला आणि मला म्हणला, का हो महाराज तुम्ही रोज देवाचं भजन करता? म्हणलं हो. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. म्हणलं विचार बाबा. मला तुमच्यासोबत खंडन मंडन करायचंय. म्हणलं चालेल. मला तुमच्यासोबत रॅपिड फायर करायचंय. म्हणलं टेबल लाव समोरासमोर बस. त्यांना मला प्रश्न विचारला महाराज आणि देवीदास बाबा प्रश्न एवढा सुंदर विचारला. तो म्हणला, का हो महाराज तुम्ही रोज देवाचं भजन करता? म्हणलं हो. रोज कीर्तन करता? म्हणलं हो. रोज नामचिंतन करता? म्हणलं हो. तो म्हणला, महाराज मग तुम्ही जर रोज देवाचं भजन करता तर देव कधी तुमच्या स्वप्नात आला का? मी म्हणलं अजून तरी नाही बाबा. तो म्हणला मग तुमच्यापेक्षा देवीचे भक्त बरे. मी म्हणलं म्हणजे? तो म्हणला तुम्ही प्रत्येक वारीला पंढरपूरला जाता तरी तुमच्या स्वप्नात नाही आणि देवीचा भक्त कधीच पंढरपूरला जात नाही तरी त्याच्या अंगामध्ये येतोय. मी म्हणलं देवही आमचा आहे, देवी आमचीच आहे. तुझ्या गाळ्यात माळ नाही, तुला आम्हाला बोलायचा अधिकार नाही. पण त्यानं विचारलेला प्रश्न फार सुंदर होता बाबा. माझ्या अंतकरणात घर करून गेला. जाऊ द्या, मला विचारलाय प्रश्न त्यानं. इथं तुम्ही सगळेजण बसलात. गेल्या 27 वर्षापासून तुम्ही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन ऐकता, तुम्ही भजन करता, तुम्ही पंढरपूरची वारी करता, तुम्ही ज्ञानोबा राय मुक्ताईकडे जाता. बोला तुमच्या स्वप्नात कधी देव आला? इथं स्टेजवर उभा राहणारी सगळी माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी आहेत. तुमचं जेवढं परमार्थ आहे, माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचा परमार्थ आहे. बोला तुमच्या कधी स्वप्नात देव आला? मग तुम्ही कशासाठी टाळ वाजवता? कशासाठी पंढरपूरची वारी करता? कशासाठी विणा वाजवता? देवच तुम्हाला भेटत नाही ना. मग हे चाललंय कशासाठी? सगळ्याची माफी मागून बोलू, दादा तुम्ही कितीही टाळ वाजवा पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील. मला म्हणतील, का हो महाराज टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघं असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे बाबा हो, तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग का वाजवायचा टाळ?
का वाजवायचा पखवाज? का एवढा मोठा सप्ताह करायचा? का एवढा मोठं नियोजन करायचं? 10-10, 15-15, 20-20 लाख रुपये सप्ताहाला का खर्च करायचा? देव तर भेटत नाही ना. मग हे सगळं चाललंय कशासाठी? त्यासाठी मला महिला मंडळीला प्रश्न विचारायचा आहे. महिला मंडळ, माझ्या प्रश्नाचं योग्य तुम्ही उत्तर दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं 5 तोळ्याचं आहे, गाडीमध्ये ठेवलेलं आहे. जी महिला योग्य उत्तर देईल तिला समोर बोलून तिचा यथोचित असा सन्मान करून ते नाणं तिला सप्रेम भेट करण्यात येणार आहे. विचारू प्रश्न? विचारतो, ऐका. महिला मंडळ, खरं खरं सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? अगं तुझं झालंच नाही अजून. प्रश्न समजला नाही का माझा? पुन्हा एकदा विचारू. लग्नामध्ये तुम्ही पतीचं नाव घेता ना? पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती कोण म्हणलं सुटावा? टिकावा म्हणलं का? कोण कोण म्हणलं टिकावा? हात वर करा. 1 2 3 4 5. बाकीच्यांचे लग्न झाले नाही का? 1 2 3. हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 महिलांनी दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे. तुम्ही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी अत्यंत सुंदर बरोबर दिलेलं आहे. पण आपला प्रश्न असा होता, जे उत्तर देईल नाणं एकच आहे, उत्तर एकीच अपेक्षित होतं, पण 21 जणीने सोबतच उत्तर दिल्यामुळे नेमकं नाणं कोणाला द्यायचा हा प्रश्न महाराजांच्या समोर असल्यामुळं हा प्रश्न इथंच बरखास्त करण्यात येत आहे. नाण्याचा विचार आपण पुढच्या वर्षी पाहू. झाली योगायोगानं परिसरात कुठं भेटतं नक्की पाहू. ऐका, लक्षपूर्वक ऐका. महिला मंडळ, फार सुंदर उत्तर दिलं तुम्ही. उत्तर फार सुंदर दिलं. लग्नामध्ये तुम्ही पतीचं नाव घेता. लग्नामध्ये घेता नाव, ते उखाण्यामध्ये नावं घेता ना तुमच्या तिकडं? उखाणे आहेत का तुमच्याकडं? जुन्या काळातले उखाणे फार सुंदर असायचे महाराज. एक सांगू का नमुना उखाणे कसे असायचे? सांगू का नको? सांगू का? हो सांगा बरं, सांगतो. ऐका. जुन्या काळातले उखाणे ऐका. पांडुरंग परमात्म्याच्या समोर एक बाई डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे पाहत होती. काय सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली, येत होते जात होते, खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी, त्याला उंगर 12 पान खाते, तेरा घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी देते वाड्याला, हंडा नेते पाण्याला पाणी आणते, आडाचा वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशीवर बशीवर कप, कपाला घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1. आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. किती सुंदर उखाणे होते महाराज. असे मला 130 येते. अजून एक सांगू का? नको सांगू का? नको? बरं जाऊ द्या, सांगतो. नामदेव महाराजांवरच घेतो. फार सुंदर उखाणे असायचे जुन्या काळातले. अहो, आधी केली बारशी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा, पुढा आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर साधू संतांची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पावफडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली, गायगाई परळीला आले ग बाई, परळीच्या देवा शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, काशीला केलं 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि नामदेव महाराजांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. जुना काळ चांगलाच होता महाराज. या चोपदार मंडळीला विचारा, बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का? कॅम्प्युटर होतं का? कॅल्क्युलेटर होतं का? इंस्टाग्रामला अकाउंट आहे का तुमचं? ज्या जुन्या काळातल्या लोकांना विचारा महाराज. विनोदाचा मुद्दा सोडून द्या पोरांनो, पण एक शेवटची ही पिढी आहे,
की या पिढीकडे बोट करून आम्ही सांगू शकतो की आमच्या बापाचा अजून इंस्टाग्रामला अकाउंट नाही. 5-5, 7-7, 8-8 वर्षाच्या मुली इंस्टाग्राम वापरायला लागल्या, ही फार मोठी शोकांतिका आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका, मी जे महत्वाचं बोलतोय अत्यंत महत्वाचं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय मी. ही जुनी माणसं, यांच्या काळात मोबाईल नव्हता, कॅम्प्युटर नव्हतं, लॅपटॉप नव्हतं, तरी सुद्धा बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर मोजणारी माणसं होती. कारण यांच्या काळात गणिताची पद्धत पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी होती. बरोबर आहे? पाव एक, पाव, पाव दोन, अर्धा, पाव त्रिक, पाऊन, पावचक एक, पाव पाच सव्वा, पावसक दीड, पावसत पावणे दोन, पाव आठ दोन, पाव 9 2, पाव 10 अडीच, निम एका निम, निम दोन एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निम पाच अडीच, निमसक तीन, निमसत 3.5, निम 8 4, निमदम 4.5, निमदाय 5, पाऊन एक, पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक 6 2, पाऊन चौक 3, पाऊन 5 पावणे 4, पावसक 4.5, पाऊन 7 6 5, पाऊन 8 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5. असे लय मोठे येतात, पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. माझा एक पर्सनल माझा ऐका लक्षपूर्वक. माझा मुद्दा हा आहे, मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो, पोरांनो, आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील. आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील. पण जीवन जगायचं कसं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवला जातो. हे अत्यंत महत्वाचं आहे महाराज. मग जसं महिला मंडळ तुम्ही लग्नामध्ये नाव घेत असताना पती भेटावा म्हणून नाव घेत नाहीत, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून त्याचं नाव घेतात. तसं आमचे टाळकरी, आमचे विणेकरी आणि आमचे मृदंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणामध्ये भेटलेलाच आहे, तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहे. म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, श्रुती टाळ घोष, श्रुती टाळ घोष, श्रुती टाळ घोष. लावणी मृदुंग, लावणी मृदुंग, श्रुती टाळ घोष, श्रुती टाळ घोष, श्रुती टाळ घोष, श्रुती टाळ घोष. लावणी मृदुंग, सेवू ब्रह्मरस आवडीने, ओ सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने. मोडोनिया बाबा, मोडोनिया बाबा, वृक्षमाधुतर, वृक्षमाधुतर, वृक्षमाधुतर. मोडोनिया बाबा, मोडोनिया बाबा, मोडोनिया बाबा. हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय महाराज. या नरदेहानं देवाकडं किंवा या नरदेहामध्ये देवाचं भजन करत असताना देवाला मिळवण्यासाठी हा नरदेह भजन कधीच करत नाही. मिळालेल्या देवाला भोगण्यासाठी हा नरदेह भजन करत असतो. बरं महाराज, नामदेव महाराजांना हाच नरदेह होता. नामदेव महाराजाला 2 हात होते, 2 डोळे होते, 2 कान होते, 2 पाय होते. महाराज नामदेव महाराज आपल्यापेक्षा वेगळे होते का? तर अजिबात नाही. संत सुद्धा आपल्यासारखेच होते. मग महाराज संतांना सुद्धा देवाची भक्ती करत असताना प्रचंड एकनिष्ठतेने देवाची भक्ती केलेली आहे. ऐका लक्षपूर्वक. नामदेवरायांचा तर अधिकार एवढा मोठा होता महाराज, नामदेवरायाची परीक्षा घेण्यासाठी एकदा वाळवंटामध्ये मेळा भरला आणि सगळे संत मंडळी म्हणायला लागले, नामदेवराय हे देवाचे सगळ्यात लाडके लढीवाळ भक्त आहेत. बाकीचे सगळे म्हणले, आपणही देवाची भक्ती करतो, आपणही देवाचं नामचिंतन करतो, मग आपल्यापेक्षा नामदेवराय देवाच्या जवळ का? सगळेजण देवाकडे गेले पंढरपूरला. देवाला म्हणले, देवा असा दुजा भाव का करतो रे? देवा आम्ही सुद्धा तुझी भक्ती करतो, आम्ही सुद्धा तुझं नामचिंतन करतो. देवा देवा आमच्यापेक्षा जवळ तू नामदेवरायाला का घेऊन बसला? देव म्हणले, हे बघा, मला सगळे सारखेच आहेत. मला कोणी जवळचा कोणी लांबचा असं माझ्याकडे अंतर नाही. बाकीच्या सगळ्या संतांनी असं ठरवलं, आपण आता देवाकडे नाही जायचं, आपण एक काम करू, नामदेवालाच पंढरपूर पासून दुसरीकडे नेऊ. बरं दुसरीकडे न्यायचं कसं?
तर पंढरपुरापेक्षा दुसरा तीर्थक्षेत्राचं महत्व पटवून द्यायचं. एक 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 वारकरी जायला लागला. ज्ञानोबाराय सुद्धा गेले. ज्ञानोबाराय म्हणले, ओ नामदेवा, पंढरपूर सोडून तीर्थयात्रेला माझ्यासोबत चला. नामदेवराय माऊलीला म्हणले, माऊली, तुमच्या सोबत तीर्थयात्रेला यायला काही अडचण नाही, पण या भारत देशाची तीर्थयात्रा करत असताना जगाच्या पाठीवर कटेवरी कर आणि विटेवरी उभा नसणारा देव दिसला नाही तर मी त्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे आणि नेठे मी तयाचे दर्शन. एक वारकरी उठला, म्हणला, ओ संत मंडळी, तुम्ही थांबा, मी जातो नामदेवरायाकडे, मी नामदेवरायाला पंढरपुरापासून बाजूला घेऊन येतो. वारकरी नामदेवरायाच्या पुढे आला आणि नामदेवरायाला काय म्हणला माहितीये? ओ नामदेवराय, चला म्हणे, सब तीर्थ बार बार, गंगा सागरी एक बार. नामदेवराय म्हणले, अरे तुम्ही काय येडे झाले का? पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जायला लाज वाटत नाही का? मी नाही म्हणत बर का. नामदेवराय म्हणतात, पंढरी सोडून जाशी अनेक तीर्था आणि काय तुझ्या चित्ता लाज नाही. एक जण उठला, म्हणला, ओ नामदेवराय, अहो काशीला चला, काशीला. नामदेवरायानं त्यालाही उत्तर दिलं, अभिमानी लोक जाती वाराणसी आणि माझी ती मिराशी पंढरी. आता जगाचा मालक पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरला आणि पांडुरंग नामदेवाला सांगत होता, ए नामा, या पंढरपुरामध्ये राहू नको नामा, माझ्यासोबत चल ना वैकुंठाला. नामदेवराय म्हणले, ए देवा, मला माहितीये तुझं वैकुंठ, तिथं आनंद असता तर तू कशाला मरायला खाली आला असता का? या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आवडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णवाचा धन आवडे. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णवाचा धन आवडे. वैष्णवाचा धन आवडे. वैष्णवाचा धन आवडे. वैष्णवाचा धन आवडे. अरे देवा, तुझं वैकुंठ काय म्हणतो? तू वैकुंठाहून खाली आलास आणि तुला सुद्धा वैकुंठ आवडत नाही, तर तुला सुद्धा वैष्णवांचं घर आवडतंय देवा. आणि तू वैकुंठाच्या कुठं गप्पा हाणतो रे? तू म्हणतो वैकुंठ प्रचंड चांगलं आहे. तुझं वैकुंठ आम्हाला चांगलं माहितीये. वैकुंठ कोपट, जुनाट झोपडी आणि नको आडाआडी घालू आम्हा. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी आणि वास दे पंढरी सर्व काळ. देवा, आम्हाला पंढरपूर सोडून दुसरीकडे कुठं जायचं नाही. देव म्हणले, ए नामदेवा, नाही जायचं पंढरपूर सोडून दुसरीकडे, नको जाऊ रे. पण का रे नामा, या पंढरपुरामध्ये राहून तरी नेमकं तुला काय करायचंय? नामदेवरायानं सांगितलं, देवा काही नाही बघ, रोज सकाळी उठून तुझ्या चरणावर लोटांगण घालायचंय, रोज सकाळी उठून तुझ्या चरणाचं वंदन करायचंय आणि रोज सकाळी उठून तुझ्या सुंदर स्वरूपाला डोळे भरून पाहायचंय. अभंगाचं पहिलं चरण. घालील लोटांगण वंदीन चरण. घालील लोटांगण वंदीन चरण. घालील लोटांगण, चरण चरण घालील लोटांगण.
वंदीन चरण कालीन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे तुझे तू काही वंदीन चरण काही वंदीन चरण वंदीन चरण वंदीन चरण सगळ्या गुणवान मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा करा. वा महाराज, एवढे सुंदर गायक, एवढे सुंदर वादक तुमच्या या सप्ताहामध्ये 8 दिवसासाठी तुम्हाला उपस्थित आहेत. खरं तर भाग्यवान आहात तुम्ही, आणि भाग्यवान आहेत या पत्रिकेतले प्रत्येक कीर्तनकार मंडळी की एवढी चांगली गायनाचार्य मंडळी साथीला आहे. कारण हे साथीला असले की कीर्तन करायला अजून आनंद येतो. नाही तर कधी कधी टाळकऱ्यांची साथ इतकी वाईट भेटते आम्हाला, त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटते. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. मागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. काय करता बाबा, लय नमुन्याची लोक भेटत आहेत, काय सोपे लोक आहेत का, काय अवघड आहे मला. अभंगाच्या एका चरणाचा सविस्तर भाव तुमच्या समोर दिलेला आहे. फक्त माझ्याकडे 20 मिनिटं वेळ शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित 20 मिनिटांमध्ये एका चरणाचा भाव सरळ सोप्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत देणार आहे. तुम्ही भजन गोड केलं तर माझं कीर्तन बरोबर वेळेत सुटेल, आणि तुमचं भजन जर मला पटलं नाही तर एका बरोबर बघा, आता 11ला 20 मिनिटं बाकी आहेत. तुम्ही भजन बरोबर केलं तर 11ला कीर्तन सुटल, आणि भजन जर नाही बरोबर केलं तर 12:30 पर्यंत कीर्तन चालल. मग तुम्ही ठरवा भजन कसं करायचं. सुरुवातीला महिला मंडळ भजन करतील, नंतर पुरुष मंडळ भजन करतील. बघू कोणाचा आवाज जास्त येतोय. महिला मंडळ भजन करताना लाजायचं नाही, घाबरायचं नाही. तुम्ही घरी कुणाला घाबरता का? नाही महाराज, घाबरतच नाहीत त्या घरी कोणाला. आता आमचा अनुभव आहे, मी संन्याशी थोडीच आहे. अवघड आहे. चला, महिला मंडळ म्हणताना भजन गोड भजन करायचं बरं का, सुंदर भजन करायचं. ऐका लक्षपूर्वक. महिला मंडळीचं भजन फार सुंदर असतं. अभिमन्यू महाराज दिंडीमध्ये एका बाईनी अभंग यावर्षी, आणि यांचं भजन गाथ्यातलं कमी माथ्यातलं जास्त असतं बाबा. एक दिवशी या दिंडीमध्ये आता आळंदीहून आम्ही ज्ञानोबरायाला घेऊन पंढरपूरला जात असताना एका बाईनं एक अभंग नवीनच तयार केला होता. अभंग काय होता माहितीये का? अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, आणि घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवाला फोन लावायला निघाली ती. मी जवळ गेलो, तिच्या हाताला पकडलं, म्हणलं मावशी अभंग मला दे ग. ती म्हणली का हो महाराज? म्हणलं याच्यावर एक टिपण काढतो. ते महाराज तिला म्हणलं का ग याचं दुसरं चरण काय आहे? तिने दुसरंही चरण सांगितलं. ती काय म्हणली माहितीये? तुझी लय आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देती. देवाला मिस कॉल देते तू? अवघड आहे महाराज. महिला मंडळ गोड भजन करायचं, सगळ्यांना म्हणायचं. म्हणताना सगळ्या जणी म्हणा, फक्त महिलांनी म्हणायचं. म्हणा नामदेव जनाबाई. तुम्ही वरच्या नाही रे, थांबा, फक्त खालच्या. नामदेव जनाबाई. जसा जीव चाललाय नामदेव जनाबाई. अरे जरा मोठ्याने म्हणा, म्हणा म्हणा, मोठ्यानं म्हणा, सगळ्या जणी म्हणा. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. वा वा. नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही.
अरे येडे हळदीनो, तुम्हाला तुम्हाला टाळी वाजवायला लावली होती, म्हणायला नव्हतं लावलं तुम्हाला. ते बी म्हणले टाळी काही वाजत नाही. महिला मंडळ, तुम्ही भजन केलं खरं, पण तुमचं भजन काय मला पटलं नाही गड्या, अजिबात पटलं नाही. भजन कसं करावं लागतं माहितीये का तुम्हाला? भजन किती गोड असतं, भजन किती शिस्तीत असतं, भजन किती मोठ्यानं म्हणावं लागतं, भजनामध्ये आवाज किती मंजूळ असतो. हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं ऐका. अय मंजूळ आवाजाचे धनी, तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना. माझी सगळी इज्जत तुमच्या हातात आहे. सगळ्या पुरुष मंडळीने हात वर करा. ज्यांना ज्यांना वाटतं मी पुरुष आहे त्यांनी हात वर करा. आणि खरा सांगा, महिला मंडळीपेक्षा एक नंबर आपला आवाज येणार का? मोठ्यानं बोला, येणार का? वा, काय कळतं तुम्हाला? काय येतं भजन? आमचं शिका आणि हे घेऊन घरी जा आणि असं भजन करत जा. बघा किती सुंदर म्हणतात. ए पोरांनो बघा बरं का, तुमच्याकडून निवडणुकीला उभा आहे, बहुमतानं विषय आपलाच झाला पाहिजे. म्हणता ना सगळे? मोठ्यानं बोला, म्हणता का? म्हणा. राधे कृष्णा 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 राधे राधे. अरे तुम्ही तर डिपॉझिट जप्त केलं रे माझं. एक अर्धा तरी मतदान ठेवायचं ना रे. जाऊ द्या. सगळ्यांनी हात वर घ्या, सगळ्यांनी. विशाल महाराज खाली जा तुम्ही आता. सगळ्यांनी गोड भजन करायचं माझ्यासोबत. म्हणा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा.
मंडळ, खरं सांगा, एवढं सुंदर भजन केलं तुम्ही. हे भजन करत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? बोला ना. नाही ना. देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल ते फक्त देवाचं नामचिंतन आहे. मी महत्वाचं सांगेल तुम्हाला, तुमच्यावर कितीही संकट असू द्या, तुमच्यावर कितीही कर्ज असू द्या, लोकांना कितीही तुम्हाला त्रास देऊ द्या, अर्थात एखाद्या वेळेस आत्महत्येसारखा निर्णय तुमच्या डोळ्यासमोर असू द्या, फक्त एकदा खंडेरायाच्या दरबारामध्ये जा, एकदा ज्ञानोबारायाच्या दरबारामध्ये जा आणि फक्त अर्धा तास त्या देवाचं एकनिष्ठतेने नामचिंतन करा. अरे आत्महत्येसारखा निर्णय डोळ्यासमोरचा सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या भजनामध्ये महाराज. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला रोज भजन करावं वाटतं, पण देव भरपूर झाले, नेमकं कोणत्या देवाचं भजन करावं काही कळलं ना महाराज. काही नाही, सोप्पा देव सांगतो तुम्हाला. या विश्वामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये गेलात तर त्या मंदिरातल्या देवाचं दर्शन 50 फूट अंतरावून तुम्हाला मिळेल, पण चरणाच्या जवळ घेणारा या देशातला एकमेव देव आहे. त्या देवाचं नाव विठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा. हॅलो, आजची कीर्तन सेवा आपल्या गावातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर सुनील साहेबराव कांदळकर यांच्याकडनं आहे. सुनील भाऊंसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. हरी विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि 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 विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि वरदा हरि ज्ञानदेव हरि राम भगवान की जय. हरि विठोबा रखुमाई, हरि 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 विठोबा, हरि 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 ज्यांनी आज कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. दुसऱ्या चरणासाठी मी जास्त वेळ खर्च करत नाही, पण त्या दुसरा चरण अत्यंत सुंदर पद्धतीने सोडवून देण्याचं काम करतो. एकच उदाहरण तुमच्या समोर देतो, ते उदाहरण आपल्या दुसऱ्या चरणाचं बोट पकडणार आहे. आपल्या दुसऱ्या चरणामध्ये नामदेवराय म्हणतात की प्रेमाने मला त्याला आलिंगन द्यायचं आहे. आलिंगनाचे 3 प्रकार आहेत. एक प्रेमाचं आलिंगन, एक यमाचं आलिंगन, एक कामाचं आलिंगन. यमाचं आलिंगन आपल्याला नको आहे पाहायचं का, तर एकदा यमानं आलिंगन दिलं की पुन्हा मुक्कामी इथं नाही, आपला जावं लागतं लगेच त्याच्या घरी. कामाचं आलिंगन आपल्याला पाहायचं नाही, ते कामाचं आलिंगन संसारातलं आहे. आपल्याला पाहायचंय प्रेमाचं आलिंगन. प्रेमाचं आलिंगन हे देव आणि भक्ताचं आहे. नामदेवरायाच्या प्रेमाच्या आलिंगनाचा जो भाव आहे ना, तो भाव तुम्हाला एका उदाहरणामधून मी तुम्हाला देणार आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. जी लोक देव मानत नाहीत, जी लोक म्हणतात या विश्वामध्ये देव नाही, त्या लोकांसाठी हे उदाहरण फार सुंदर आहे. फक्त मला 10 मिनिटं विक्षेप करू नका कोणी. चुपदार बसा आता खाली. या जगामध्ये देव आहे की नाही, तर या जगामध्ये निश्चित देव आहे. ऐका लक्षपूर्वक. या महाराष्ट्रामध्ये मुंबई नावाचं शहर आहे.
आणि त्या मुंबई शहरामध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर होऊन गेले. त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस होता. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. एवढा प्रसिद्ध डॉक्टर होता की या महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यातल्या कोणत्याही लोकाला हृदयरोग झाला तर ती माणसं मुंबईला जायची आणि बरे होऊन घरी माघारी यायची. अहो आता महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशातून लोक यायला लागली. अहो आता देशातून नाही तर संपूर्ण जगभरातून लोक यायला लागली. अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी अशा वेगवेगळ्या देशातून लोक मुंबई सारख्या शहरामध्ये येऊ लागली. हृदयरोगी ज्यांना हृदयरोग होता ती माणसं मुंबईला यायला लागली नीतू मांडके साहेबांकडं. मांडके साहेबांच्या जीवनातलं सगळं काही चांगलं होतं, पण एकच दुर्गुण होता साहेब. मांडके साहेबांचा कर्मावर विश्वास होता पण देवावर विश्वास नव्हता. मांडके साहेबाला देव मान्यच नव्हता, कर्म मान्य होतं. ते म्हणायचे तो जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. नक्कीच फळ मिळणार आहे, पण फळ देणारा सुद्धा देव आहे हे आपण विसरता कामा नये. एक दिवशी या नीतू मांडके साहेबाचं संपूर्ण जगभर कौतुक होत आहे. हृदयरोग तज्ञ माणूस आहे म्हणून दिल्ली सरकारनं एक दिवशी असं ठरवलं की मांडके साहेबाचा आपण आपल्या देशाच्या वतीनं सत्कार केला पाहिजे. म्हणून दिल्ली सरकारनं एक पत्र लिहिलं मायबापानं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, मांडके साहेब आपलं कार्य फार महान आहे. आपल्या कार्याची दखल आपल्या देशानं दिल्ली सरकारनं घेतलेली आहे. आपलं कार्य महान असल्यामुळे आपल्या कार्याचा सत्कार करण्यात येणार आहे. बरोबर उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीला यावं आणि आपल्या सत्काराचं मानकरी व्हावं. मांडके साहेबानं पत्र वाचलं. मांडके साहेबाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. एवढ्या दिवस झाला मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती माझ्या देशानं माझी दखल घेतली. काय भाग्यवान आहे मी की उद्या माझा सत्कार दिल्ली सरकार करणार आहे. एवढा आनंद त्यांना झाला. नीतू मांडके साहेब उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीमध्ये सत्कार आहे म्हणून आज रात्री 9 वाजता विमानामध्ये मुंबईमधून बसले. विमान दिल्लीच्या दिशेने उडालं. पण जसा मांडके साहेबाला देव मान्य नव्हता तसा देवाला सुद्धा साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं. घड्याळामध्ये पाहिलं रात्रीचे 2 वाजलेले आहेत. जिथं विमान उतरवलं होतं तिथं तपासांती चौकशी केंद्राकडे गेले आणि विचारलं की इथून पुढे दिल्लीला जायला किती वेळानं विमान आहे. तपासांती कळालं की इथून पुढे दिल्लीला जायला 10 तासानं विमान आहे. अरे मला तर उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीला पोहोचायचं आहे. अरे माझा सत्कार आहे, दिल्ली सरकारने माझा सत्कार आयोजित केलेला आहे. चौकशी केंद्रातून आवाज आला, साहेब तुम्ही कोणीही असा, तुम्हाला 10 तासाच्या नंतरच विमान फ्लाईट मिळेल. आता तुमची व्यवस्था तुमच्या पद्धतीने बघा. त्यावेळेस मांडके साहेबानं रात्रीच्या वेळेला एक भाड्याची गाडी बोलवली. भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले. त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने होऊ लागला. वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेऊ लागली. परंतु तो सत्कार नियतीला मान्य नव्हता, देवाला मान्य नव्हता. ढगांचा कडकडाट झाला. धोधो अशा पद्धतीचा पाऊस पडू लागला. त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेत होती. पुढे एक अरुंद पूल आला. नेमका त्या पुलावरून रस्ता चुकला. 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने प्रवास झाला. मायबापानो त्यावेळेस मांडके साहेबाच्या लक्षात आलं, पहाटेचे 4 वाजले, अजून दिल्लीचा बोर्ड कुठं दिसला नाही. आपला रस्ता चुकलेला आहे. ड्रायव्हरचा हात दाबला. ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर आता आपलं जाणं शक्य नाही, कुठंतरी गाडीला ब्रेक लावा, 1 तास 2 तास आराम करू. ड्रायव्हरनं रस्त्याच्या बाजूला बरोबर एक झोपडी पाहिली. पहाटेचे 4:30च्या दरम्यान त्या झोपडीच्या समोर त्या ड्रायव्हरनं गाडीला ब्रेक लावला. मांडके साहेब गाडीतून खाली उतरले. या झोपडीमध्ये आपल्याला 1.5 तास थांबण्याची व्यवस्था होते का हे पाहण्यासाठी मांडके साहेब झोपडीच्या जवळ गेले. झोपडीचा दरवाजा वाजवणार तेवढ्यात त्या दरवाजाच्या सांधीमधून आतमध्ये एक दृश्य पाहिलं. दृश्य असं होतं, एक विधवा बाई होती, एक पाळणा बांधलेला होता. त्या पाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवलेली होती आणि ती विधवा बाई त्या पाळण्याला झोका देत भजन करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. साहेबाला ते मान्य नव्हतं पण नाविलाज झाला. व्यवस्था कुठं दिसना. साहेबाचा नाविलाज झाला. साहेबानं दरवाजा झोपडीचा वाजवला. पहाटची वेळ. त्या विधवा बाईनं झोपडीचा दरवाजा उघडला. विचारलं, कोण आपण? मांडके साहेबानं सांगितलं नाही स्वतःचं नाव. मांडके साहेबानं स्वतःचं नाव नाही सांगितलं, स्वतःचा परिचय नाही दिला. मांडके साहेब म्हणले, फक्त हे ताई, आम्ही दिल्लीला चाललो होतो
रस्ता आमचा चुकलाय, तास दीड तास तुझ्या झोपडीमध्ये थांबण्याची व्यवस्था होईल का? त्या ताईनं सांगितलं, ओ साहेब, आमचा धर्मच आहे अतिथी देवो भव, या घरामध्ये बसायला घोंगडी टाकली. साहेब घोंगडीवर बसले आणि घोंगडीवर साहेब बसल्याच्या नंतर ताई म्हणली, साहेब तुम्हाला पाणी देते. तांब्या भरून दिला पाण्याचा. साहेबानं पाणी ग्रहण केलं. ताई म्हणली, साहेब पहाट झाली, सकाळ व्हायला आली, आता तुम्हाला चहा टाकते. त्या ताईनं चुलीवरती चहा टाकला. पण त्या ताईला असं वाटलं, चहा उकळेपर्यंत पुन्हा आपण देवाचं भजन करू. एवढी देवाच्या नामचिंतनामध्ये वेडी होती. चहा उकळेपर्यंत पुन्हा देवाचं भजन करायला गेली. पुन्हा झोका द्यायला लागली. पुन्हा भजन सुरू झालं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं भजन सुरू राहिलं. अचानक लक्षामध्ये आलं, कोणीतरी पाहुणा आलाय, चुलीवर चहा टाकलाय. उठली, धावत धावत चुलीकडे आली. पाहिलं तोपर्यंत चुलीवरचा संपूर्ण चहा जळून गेलेला होता. साहेबाकडे आली, साहेब माफ करा, दुसरा चहा टाकते तुम्हाला. आता मात्र मांडके साहेबांना त्या बाईचा हात पकडला आणि 2 प्रश्न विचारले. मांडके साहेब म्हणले, अगं ताई, माझे 2 प्रश्न आहेत तुला. ती ताई म्हणली, साहेब तुमचं नाव तरी सांगा मला, तुमचा परिचय नाही, तुमची ओळख नाही, तुम्ही का अनोळखी माणसं मला प्रश्न विचारता? मांडके साहेबांना सांगितलं, माझ्या प्रश्नाची योग्य उत्तर दिली तर मी माझं नाव तुला सांगतो. ताई म्हणली, विचारा ना साहेब प्रश्न. पहिला प्रश्न मांडके साहेबांना विचारला, का ग ताई, गेली अर्धा तास झालं मी पाहतोय तू त्या पाळण्याला झोका देतीये, त्या पाळण्यामध्ये नेमकं कोण आहे? त्या ताईच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. ताई म्हणली, साहेब त्याच्यासाठी मी वेडी आहे हो, त्या पाळण्यामध्ये माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे. साहेब म्हणले, अगं ताई, या जगामध्ये देवच नाही ग. अगं ताई, या जगामध्ये देवच नाही, कशासाठी तू त्याची भक्ती करते? आता मात्र ताई चिडली, 2 पावलं मागं सरकली, लालबुंद डोळे झाले तिचे. आणि काय म्हणली माहितीये? ओ साहेब, जरा तोंड सांभाळून बोला साहेब. साहेब तुमची आणि माझी ओळख नाही, तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं मला माहित नाही, तुमचं काम काय, तुम्ही करता काय, तुम्ही राहता कुठं, तुमचं नियोजन काय, तुमचं नाव काय, तुमच्याबद्दल मला काहीच माहित नाही साहेब. तरी सुद्धा तुम्ही दुसरा प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देते साहेब. साहेब तुम्ही म्हणलात, कशासाठी तू या देवाची भक्ती करते? तर ऐका ना साहेब. साहेब पुढे बघा ना, एक पलंग आहे, पलंग. त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचं लेकरू आहे ओ साहेब, आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला हृदय रोग झालाय. असं म्हणतात बुवा, मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे नीतू मांडके, त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात, पण ते पैसे माझ्याकडे नाहीत साहेब. मला माहितीये, या देवाची भक्ती करत असताना हा देव असा एखादा माणूस माझ्याकडे पाठवल की तो माणूस मला घेऊन त्या नीतू मांडकेकडे जाईल. आता साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि साहेब काय म्हणले माहितीये? ए ताई, अगं ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे माडी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ती माणसं नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात. पण ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाची भक्ती आहे, त्याला भेटण्यासाठी आज मुंबईवरून नीतू मांडके तुझ्या कुटियात हजर आहे. ऐका आता, ज्या वेळेस त्या ताईला कळालं की हाच नीतू मांडके डॉक्टर आहे, त्यावेळेस त्या ताईनं डॉक्टरांचे पाय धरायचे होते ना. अहो, डॉक्टराकडे तिनं पाहिलं सुद्धा नाही. ताई गेली पाळण्यातल्या देवाकडं, धावत धावत त्या पाळण्यातल्या मूर्तीला कडकडून आलिंगन दिलं. त्या आलिंगन म्हणजे प्रेमाचं आलिंगन आहे. नामदेव रायांच्या या अभंगातल्या शेवटच्या चरणातला भाव सुद्धा अगदी तसाच आहे. देवाला आलिंगन द्यायचंय ना, प्रेमानं आलिंगन द्यायचंय. प्रेमे आलिंगन आनंदे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन, 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 प्रेमे आलिंगन
भावे ओवाळी म्हणेना भावे ओवाळी म्हणेना म्हणेना भावे भावे ओवाळी मने नामा भावे ओवाळी भावे ओवाळी मने नामा भावे ओवाळी भावे भावे भवानीने भावे भावे भवानीने मने नाम मने नाम मने नाम भावे भवानीने चरणाचा भाव तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालंय माझं कीर्तन, फक्त 1 मिनिट तुमचा घेतो सगळ्यांचा. अत्यंत सुंदर, अत्यंत देखणं, अत्यंत गोड भव्य दिव्य नियोजन तुम्ही दरवर्षी या चंदनपुरी गावामध्ये करता, त्याबद्दल समस्त गावकरी मंडळीला मी मनापासून धन्यवाद देतो. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला, आपल्या गावचे सरपंच असतील, यांनी संपर्क केला, त्यांची सगळी जी सहकारी, तुम्ही सगळी गावकरी मंडळी, तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहेत. फक्त जाता जाता एक सांगतो गड्या महत्त्वाचं, मी खरं सांगू, ज्या वारकरी संप्रदायाची तुम्ही सेवा करताना, या वारकरी संप्रदायासारखा महान संप्रदाय जगाच्या बाजारात तुम्हाला मिळणार नाही. का माहितीये? कारण तुमचा हात दुखला तुम्हाला हाताचा आराम करता येईल, तुमचा पाय दुखला तुम्हाला पायाचा आराम करता येईल, तुमचं डोकं दुखलं तुम्हाला डोक्याचा आराम करता येईल, पण तुमचं हृदय दुखलं तर तुम्हाला हृदयाचा आराम करून चालणार नाही. कारण हृदयानं आराम केला तर तुमच्या शरीराची राख होईल. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. कारण हृदयानं आराम केला तर तुमच्या शरीराची राख होईल. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायानं कधीच आराम करता कामा नये. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल, आणि संप्रदायानं आराम केला तर हिंदू संस्कृतीची राख व्हायला वेळ लागणार नाही. ज्या धर्मात आपण जन्माला आलो ना, तो हिंदू धर्म आहे. त्या हिंदू धर्मासारखा पवित्र धर्म जगाच्या बाजारात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आम्ही सगळी, माझे सगळ्या समाजाचे माझे मित्र आहेत. मुस्लिम समाजाचा माझा मित्र आहे, ख्रिश्चन समाजाचा माझा मित्र आहे, प्रत्येक सगळ्या धर्माचे आम्ही मित्र सोबत बसलो. एक दिवशी सुशिक्षित हुशार पोरं मला विचारायला लागली, महाराज तुम्ही रोज कीर्तनातून हिंदू 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 करता, पण का हो महाराज, तुमच्या धर्माची स्थापना कधी झाली तुम्हाला माहिती आहे का? मी म्हणलं माझ्या धर्माची मी सांगतो, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या धर्माची कधी झाली? सगळ्यांनी आपापल्या धर्माची स्थापना सांगितली. मुस्लिम समाजाच्या मित्रांनो,
मोहम्मद पैगंबरापासून त्यांच्या धर्माची स्थापना सांगितली, ख्रिश्चनवाल्यांना त्याच्या धर्माची स्थापना सांगितली, ज्यानं त्यानं आपापल्या धर्माची स्थापना तिथं मुद्देसूद मांडायला सुरू केली. मग कोणाची 500 वर्ष पूर्वीची ठरली, कोणाची 1000 वर्ष पूर्वीची ठरली, कोणाची 1500 वर्ष पूर्वीची ठरली. पण मी त्यांना उत्तर दिलं, मी सांगितलं, अरे विड्यानो, तुमचे हे सगळे धर्म आत्ताचे आहेत. ज्या दिवशी ही सृष्टी निर्माण झाली ना, त्या दिवशी माझ्या हिंदू धर्माची स्थापना झालेली आहे. ते म्हणले, महाराज उगाच बोलू नका, पुरावे असतील तर पुरावे द्या, नाही तर अजिबात बोलू नका. वारकरी संप्रदायातला कोणताच कीर्तनकार पुराव्यानिशी बोलतो. वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकाराकडे पुरावाच असतो. ज्याच्याकडे पुरावा नसतो त्याला पुरावा करावा लागतो. भाषा माझी थोडी जमल नाही जमल मला माहित नाही, पण ऐका लक्ष देऊन. नेमका आपल्या हिंदू धर्माची स्थापना कधी झाली मग सांगतो, ऐका. किती सुंदर छायाचित्र काढलंय हे प्रभू रामचंद्राचं. यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. कोणी काढलंय होय? आहेत का इथं? मागं बसलेले आहेत का? वर हात. तुम्ही काढलंय? वा वा, ओ टाळ्या वाजवा हो त्याला. एक नंबर दादा, अत्यंत सुंदर. आपल्या हिंदू धर्माची स्थापना सांगतो ऐका. हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा देव मानला जातो, त्या देवाचं नाव आहे प्रभू रामचंद्र. बरोबर आहे? प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय हो? दशरथ. दशरथांचे वडील कोण हो? हा तर प्रॉब्लेम आहे आपला बाबा. आपल्या लोकांपर्यंत आपला धर्म अजून पोहोचलाच नाही. सांगतो ऐका लक्षपूर्वक. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रक, शिग्रकचे अग्निवण, अग्निवणचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्साचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्वन, अस्वनचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानदाता, मानदाताचे युनाश, युनाशचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथूचे आरानिया, आरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ज्या ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली, त्याच ब्रह्मदेवाने हिंदू धर्माची स्थापना केलेली आहे. हे कधीच विसरता कामा नये. म्हणून धर्म जोपासायला शिका. झालंय माझं कीर्तन, 5 मिनिटं तुमचे जास्त घेतले, त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यांनी अत्यंत सुंदर साथ दिली, त्याबद्दल सगळ्या माझ्या गुरुबंधू मंडळीचं मनापासून आभार व्यक्त करतो. रात्री आमचे आदरणीय अभिमन्यू महाराज पांचाळ, ज्यांच्याकडे शिकले ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, भजन सम्राट आदरणीय श्री पानसरे गुरुजी यांच्याकडं. काय भाग्यवान आहे बघा ना, आज मी रात्री गुरुजी माझ्यासोबत होते आणि आज माझ्यासोबत त्यांचे अत्यंत पट्ट शिष्य सोबत आहेत. म्हणून अभिमन्यू महाराज आणि आम्ही अत्यंत, हे सगळं गुरुबंधूचं नातं आहे आमचं सगळ्यांचं. अजून 2 दिवस राहिलेत. अत्यंत सुंदर या लेकरांना, या सगळ्या आमच्या महाराज मंडळीला जपा. बरं का जपा म्हणतोय माहितीये? कारण या महाराज मंडळीचं कपाळ रोज ज्ञानोबारायाच्या समाधीला लागतंय. या सगळ्यांचे चरण जर तुमच्या दारात आले ना, तर ते चरण आळंदीहून आलेले आहेत, हे जरा ध्यानात ठेवा आणि या पद्धतीने त्यांना सांभाळा. 2 दिवस राहिलेले आहेत. अत्यंत सुंदर. सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. सूचना संपेपर्यंत कोणीही जागा सोडू नका, एवढीच विनंती करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज जय ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हॅलो हॅलो. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कोटोळे यांनी भक्तीचं